दुसऱ्यांबद्दल बोलत असताना देखील तुमच्याबद्दल जज केलं जातं की तुम्ही कोणत्या प्रकारचा माणूस आहात, तुमचं संगोपन कसं झालंय, अपब्रिंगिंग कसं झालंय, तुम्ही कोणत्या बॅकग्राऊंड मधनं येता, तुमची विचार करण्याची पद्धत कशी आहे. हे 2 वर्ग आहेत. या वर्गाला बिलकुल माहित नाही की माझं फ्युचर काय असणार आहे आणि मी जे करतोय ते योग्य नाहीये. पण ठराविक मुलं जी आहेत ती अतिशय ड्रिव्हन आहेत, फोकस्ड आहेत, त्यांना माहिती आहे मला काय मिळवायचंय आणि त्यासाठी कष्ट घ्यायची पण त्यांची तयारी आहे. आणि ऍक्च्युली इथं प्रॉडक्ट तुम्ही आहात, तुमच्यावर वेगवेगळे सायकोलॉजिकल एक्सपेरिमेंट चालू आहेत, तर तुम्हाला ॲडिक्ट बनवलं जात आहे, तुमच्या गोलपासून तुम्हाला दूर केलं जात आहे. सो तुमच्या फोन संबंधीचं तुमचं जे रिलेशन आहे ना ते पहिल्यांदा बघा. तुम्ही ज्या प्रकारचा कॉन्टेंट किंवा डेटा कन्झ्युम करता तसा इफेक्ट तुमच्यावर हळूहळू दिसायला लागतो. पूर्वी आपण असं म्हणायचो की तुम्ही आसपासच्या 4-5 माणसांचं एक थोडक्यात मिश्रण बनवून जाता. जर तुमचं सेल्फ इस्टीम लो असेल तर तुमचा कॉन्फिडन्स लो राहतो. जर तुमची सेल्फ इस्टीम हाय असेल तर कॉन्फिडन्स आपोआपच हाय येतो. तुम्हाला युद्ध नको असेल तर युद्धासाठी तयार राहा म्हटलं जातं. तसं तुमची तयारी सर्वाची पाहिजे. अनोळखी व्यक्तींबरोबर मी नाही बोलू शकत. एखाद्या ठिकाणी जाऊन चौकशी करायची आहे किंवा तुम्ही म्हणू शकता की मला भांडायचं आहे की अरे माझं रिझर्वेशन तुम्ही ह्यांना कसं काय दिलं, तर ते त्या मुलांना नाही जमत आहे. आई वडील तुम्हाला केपेबल करू शकता, तुम्हाला शिक्षण देण्याचं आणि तुमच्या पंखांना बळ देण्याचं काम आमचं आहे, पण स्वप्न ही तुमची तुम्हालाच पूर्ण करावी लागतील. फायनली वी कॅन से प्रॅक्टिस प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस. कॉन्फिडन्स ह्याच्यातूनच येणार आहे. नमस्कार मंडळी, मार्स स्पिरिट टॉक्सवरच्या आपल्या नव्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये ज्या गेस्ट म्हणून आल्या आहेत त्या लाईफ स्किल कोच आहेत, तसंच त्या कॉर्पोरेट ट्रेनर आहेत आणि स्पोकन इंग्लिश कोच सुद्धा आहेत. त्यांना आपण आपल्या पॉडकास्टमध्ये आधीच भेटलेलो आहोत, त्या म्हणजे सातारच्या सुप्रसिद्ध गौरी गुरव मॅडम. मॅडम, तुमचं पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. येस. या पॉडकास्टमध्ये मला तुम्हाला बोलवण्याचा हेतू एक होता, तो म्हणजे बरेचदा आपण कोणत्या तरी ठिकाणी बसलेलो असतो, मित्रमैत्रिणींसोबत असतो किंवा हॉटेलमध्ये असतो, बाजारात असतो, वेगवेगळ्या ठिकाणी असतो आणि त्या ठिकाणी असल्यानंतर आपलं लक्ष वेधून घेणारं कोणतरी समोरून येतं, म्हणजे इन अ बॅड वे ऑर इन अ गुड वे, पण आपलं लक्ष जातं त्याच्याकडं आणि त्याच्याकडे लक्ष गेल्यानंतर आपल्याला थोडंसं त्याच्याबद्दल जजमेंटल व्हायला होतं की अरे आज हा असा आहे. मग कदाचित सर कधीतरी चिडचिड करत असतात वर्गामध्ये, त्यावेळी आपण म्हणतो की आज बहुतेक बायकोचा मार खाऊन आलेत किंवा घरी चांगलं झालेलं नाहीये, असं काहीतरी त्या चर्चा चालू असतात आपल्या आणि आपण त्यांच्या पर्सनॅलिटीवरती डिस्कस करायला लागतो की ह्या माणसाचा असं असेल, ह्या माणसाचा असं असेल, त्याच्या घरी हेच झालं असेल आणि फायनान्स असा असेल. बऱ्याच गोष्टी आपण त्याच्यामध्ये डिस्कस करतो. सो मुळात मुद्दा हा आहे की ज्याला पर्सनॅलिटी म्हणून आपण म्हणतो, ती पर्सनॅलिटी म्हणजे काय? पर्सनॅलिटी ही खरं तरी खूप वाईड कन्सेप्ट आहे. अम्ब्रेला कन्सेप्ट आपण ज्याला म्हणतो तसं आपण म्हणू शकतो. पर्सनॅलिटीमध्ये खूप साऱ्या गोष्टींचा अंतर्भाव होतो, जसं की तुम्ही दिसता कसं, तुम्ही वागता कसं, तुमची स्वभाव वैशिष्ट्य काय आहेत, तुमचं इतरांशी वागणं कसं आहे, किंवा तुमची एक विचार करण्याची पद्धत कशी आहे, तुम्ही रिॲक्ट कसं करता इतरांना किंवा काही गोष्टींना. या सगळ्या गोष्टी मिळून तुमची पर्सनॅलिटी बिल्डअप होते किंवा लोक तुमच्याबद्दल एक मत बनवतात की अरे हा असा आहे, हा असा वागतो, तो तसाच करतो किंवा ती अशीच वागते. ह्या सगळ्या गोष्टी एक खूप साऱ्या गोष्टी मिळून एक इम्पॅक्ट देतात. पूर्वी असं मानलं जायचं की प्रिझम्पशन होतं की पर्सनॅलिटी ही बॉर्न असते, जीन्समधून तुम्हाला काही गोष्टी येतात किंवा तुम्ही इनहेरिट करता काही गोष्टी आणि त्यानुसार तुमची ती पर्सनॅलिटी बनते. तसंच त्याचं कास्टिंग जे आहे ते अर्ली स्टेजमध्येच होतं, म्हणजे तुमच्या लहानपणीच तिला आकार आलेला असतो आणि त्याच्यानंतर फार काही ती बदलता येत नाही असं पूर्वी मत होतं. पण जसजसा अभ्यास होत गेला, याच्यामध्ये संशोधन होत गेली, तसं लक्षात आलं की असंही नाहीये की पूर्णपणे जीन्सचाच प्रभाव आहे. तुम्ही जाणीवपूर्वक जर प्रयत्न केलेत, त्याच्यावर एफर्ट्स घेतलेत, स्वतःला अशा वातावरणामध्ये ठेवलं आणि काही एफर्ट्स घेतले त्यासाठी, तर नक्कीच तुम्ही पॉझिटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या पर्सनॅलिटीवरती पाडू शकता. म्हणजे त्याला कोणतं वयाचं बंधन नाहीये की तुम्ही 15 वर्षापर्यंतच तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करायची आणि तीच तुमची लाईफ लॉंग राहणार आहे, असं काही नाहीये. नाही, बिलकुल नाही. तुम्ही कधीही ठरवलं की हा गुण आहे किंवा या व्यक्तीची ही गोष्ट मला आवडतीये किंवा हे जे बघते ना मी, हे माझ्यात असायला हवं, आणि तुम्ही जर जाणीवपूर्वक प्रयत्न केले तर ते नक्कीच तुम्ही स्वतःमध्ये आत्मसात करू शकता. त्याला वयाचं कोणतंच बंधन नाही, फक्त एफर्ट्स मनापासून हवेत आणि ते तुम्हाला आतून फील होण्याची गरज आहे. बरोबर आहे. आता हा जो पॉडकास्ट लोक पाहत असतील तर त्यांनाही हे होईल की मग माझी पर्सनॅलिटी कशी आहे हे जाणून घ्यायची थोडीशी इच्छा होईल, आणि त्यामुळे माझा पुढचा प्रश्न आहे की मग याचे काही टाईप्स असतात का, किंवा त्याला आपण लेबल करता येईल की ह्या पर्सनॅलिटीचे लोक थोडेसे असे असतात आणि त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये अशी आहेत, असं काही सांगता येईल का आपल्याला? नक्कीच. पर्सनॅलिटीचे वेगवेगळ्या टर्म्सद्वारे किंवा नॉर्म्सद्वारे खूप वेगवेगळे प्रकार पाडले जातात. आपण जर सर्च केलं गुगलवरती वगैरे तर आपल्याला याच्यात बऱ्याच विचारधारा दिसून येतात. पण ज्या बेसिक आपण सोशल लाईफमध्ये बघतो त्याच्यामध्ये आपण क्लासिफिकेशन असं करू शकतो की एक्स्ट्रोवर्ट अँड इंट्रोवर्ट
हे 2 शब्द आपण ऐकलेले आहेत की इंट्रोवर्ट माणसं सहसा ओपन होत नाहीत, बोलायला नको म्हणतात किंवा सोशलाइज करायला नको म्हणतात. आणि त्या उलट एक्स्ट्रोवर्ट जे असतात दे आर लाईक सोशल बटरफ्लाईज, म्हणजे त्यांना कितीही बोललं कितीही मिक्सिंग झालं तरी त्यांना ते कमीच वाटतं असं असतं. पण ह्या दोन्ही नॅचरल टेंडन्सी आहेत, ह्याच्यामध्ये कुठलीही एक्स्ट्रोवर्ट्स आर गुड्स अँड इंट्रोवर्ट्स आर बॅड असं काही नाहीये. ती टेंडन्सी आहे त्यांची. उलट असं मानलं जातं की एक्स्ट्रोवर्ट जे आहेत ते जास्त लॅटरल थिंकिंग चांगलं करू शकतात, त्याचबरोबर त्यांची ऑब्झर्विंग स्किल खूप छान असतात आणि विचार जे घेतात किंवा थॉट प्रोसेस ही पूर्ण विचारांती करून मग ते एखादा डिसिजन घेतात. तुम्ही जर पाहिलं असेल तर खूप हायली अचिव्हर्स जे आहेत, जसे की आपण म्हणूया एलॉन मस्क आहेत, जेफ बेझोस आहेत किंवा आणखीन काही लोकांची नावं घेता येतील आपल्याला, तर हे सगळे इंट्रोवर्ट कॅटेगरीमध्ये त्यांना त्यांच्या सोशल सर्कलनी ठेवलेलं आहे. सो असं काही नाहीये की एक्स्ट्रोवर्ट आहात म्हणजे तुम्ही खूप काही अचीव्ह करणार आहात आणि तुम्ही इंट्रोवर्ट आहात म्हणजे मग यू आर लॅकिंग समथिंग, की तुम्ही मागे पडणार आहात, असं बिलकुल नाहीये. आणखीन एक प्रकार जर म्हटला तर एक असतं पॅसिव्ह बिहेवियर, एक असतं अग्रेसिव्ह बिहेवियर आणि एक असतं असर्टिव्ह बिहेवियर. पॅसिव्ह म्हणजे तुम्ही म्हणाल तसं, तुम्ही जे म्हणाल ते, त्या व्यक्तीला फार काही से नसतो, पीपल प्लीजर काइंड ऑफ, त्यांना जसं तुम्ही म्हणाल तसं, मग माझं नुकसान झालं तरी ठीक आहे, आय एम फॉलोइंग यू असं असतं. अग्रेसिव्ह जी असतात ती मात्र नाही, मी म्हणेल तसंच, मला हवं तसंच, माझंच खरं, आणि जर नाही झालं तर ते खूप एक्स्ट्रीम लेवलपर्यंत जातात, भांडणं करतात, वाद करतात किंवा मॅन्युप्युलेट करतात लोकांना. थोडक्यात डू इट माय वे ऑर हायवे असं त्यांचं मत असतं. पण या दोन्हीही टोकाच्या स्थिती आहेत आणि दोन्ही उपयोगाच्या नाहीयेत, कारण तुम्ही खूप पॅसिव्ह राहिलात तर तुमचा सदैव फायदाच घेतला जाणार आहे आणि खूप अग्रेसिव्ह राहिलात तर तुम्ही सोशल सेटअपमध्ये स्वतःला ऍडजस्टच नाही करू शकणार. सतत काही ना काहीतरी हॅम्पर होत राहणार आहे, नुकसान होत राहणार आहे आणि त्याच्यावरून तुम्ही मे बी लोकांशी विनाकारण फाईट्सच्या मोडमध्ये जाणार आहे की ह्यानं माझं असं केलं मग मी ह्याला फाट्यावर नाही मारणार, तुम्ही त्याला घेऊन बसणार समोर की ह्याचं कंबरट मोडायचंय मला. येस आपण जे म्हणतो ना रिव्हेंज घ्यायचा आहे किंवा त्याला बघून घेतो, हे जे चालू राहतं. पण हे ना तुमच्यासाठी चांगलं आहे ना सोशल लाईफसाठी चांगलं आहे. म्हणजे सुवर्ण मध्ये जो आहे तो आहे असर्टिव्हनेस. असर्टिव्हनेस मध्ये असतं की जे मला म्हणायचंय किंवा जे मला हवंय ते मी अतिशय पोलाईट वे मध्ये येट फर्म आणि कॉन्फिडेंटली मांडतोय आणि मला असं हवंय की मला हवं ते मी मिळावं आणि तुम्हाला जे हवंय तेही मिळावं, म्हणजे विन विन सिच्युएशन दोघांसाठी असावी, सुवर्ण मध्य काढावा. अग्रेसिव्हचं म्हणणं असतं की फक्त मी जिंकावं. पॅसिव्ह म्हणतात हो तुम्ही जिंका, मला काही नाही फरक, तुम्हाला हवं तसं करून घ्या. पण जो हा असर्टिव्ह आहे तो म्हणतो मीही जिंकतो आणि माझ्याबरोबर तुम्हीही जिंका. सो ही पर्सनॅलिटी आहे, ही अचीव्ह करण्याची मला वाटतं सर्वांनी एक टार्गेट ठेवलं पाहिजे किंवा प्रयत्न केला पाहिजे, इनकल्केट केला पाहिजे स्वतःमध्ये की असं आपण करू शकतो डेफिनेटली. आणि कम्युनिकेशननी सगळ्या गोष्टी शक्य आहेत. तुम्ही बोलू शकता, थोडं दुसऱ्यालाही समजून घेतलं, तुझं थोडं माझं थोडं असं करून नक्कीच तुम्ही सुवर्ण मध्यम गाठू शकता. येस. याच्यामध्ये मग पर्सनॅलिटीमध्ये ज्यावेळी आपण म्हणजे माझ्या जीवनात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा विषय तेव्हा आला ज्यावेळी मी आय गेस 8वी-9वी मध्ये होतो. आम्हाला विषय होता व्यक्तिमत्व विकास आणि त्याच्यावरती ते खूप सारे निबंध लिहिलेले असायचे, त्याच्यावरती प्रश्न लिहायचे आणि त्याच्यावरून मग थोडे बदल होत गेले. एकदम भव्य काही दिव्य झालं नाही, पण त्यातून वाचून ऍटलिस्ट गोष्टी कळायला तरी लागल्या की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे काय असतं. मग हा विषय वयाच्या 14व्या-15व्या वर्षी आयुष्यामध्ये आला. आता आज जे 14व्या-15व्या वर्षाच्या आहेत मे बी त्यांच्या आयुष्यात हा विषय अभ्यासक्रमात नसेल, पण आयुष्यात हा फार महत्वाचा विषय आहे. सो युथला पर्सनॅलिटी या विषयाबद्दल सांगताना व्हॉट वुड यू से? पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ही बराच काळ चालणारी प्रोसेस आहे. नक्कीच ती वेळ घेणार आहे, टाइम टेकिंग आहे, पण त्याच्यावरती तुम्ही इन्व्हेस्ट करायला शिकलं पाहिजे. काही बेसिक गोष्टी जशा आपण म्हणतो की मी कुठे टाइम स्पेंड करतेय आणि माझा मोकळा वेळ मी कसा घालवतीये ह्याच्यावर सगळ्यात पहिल्यांदा फोकस करा. तो मी ग्रो होण्यासाठी कुठेतरी व्हॅल्यू ॲडिशन करण्यासाठी वापरतेय का जस्ट एंटरटेनमेंटसाठीच तो काय मी वापरतेय? कारण तुमचा मोकळा टाइम आहे जो तुम्हाला स्पेअर टाइम आपण म्हणतो, तो तुम्ही ज्या ठिकाणी ज्या लोकांबरोबर इन्व्हेस्ट करताय किंवा ज्यांच्याबरोबर तुम्ही तो घालवताय त्यांचा इम्पॅक्ट इनडायरेक्टली तुमच्यावर पडतो आणि तेच तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये रिफ्लेक्ट व्हायला लागतं. पूर्वी आपण असं म्हणायचो की तुम्ही आसपासच्या 4-5 माणसांचं एक थोडक्यात मिश्रण बनून जाता. आता हे जे आलेलं आहे हे तुमच्या कॉन्टेंटवर आलेलं आहे. तुम्ही ज्या प्रकारचा कॉन्टेंट किंवा डेटा कन्झ्युम करता तसा इफेक्ट तुमच्यावर हळूहळू दिसायला लागतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी फ्री आहेत, त्यामुळे आपल्याला वाटतं की मी हे फ्रीच वापरतोय ना, म्हणजे मला कुठली गोष्ट खर्च नाही करावी लागत आहे जर, तर काय हरकत आहे.
पण ऍक्च्युली इथं प्रॉडक्ट तुम्ही आहात, तुमच्यावर वेगवेगळे सायकोलॉजिकल एक्सपेरिमेंट चालू आहेत किंवा तुम्हाला ऍडिक्ट बनवलं जात आहे, तुमच्या गोलपासून तुम्हाला दूर केलं जात आहे. सो तुमच्या फोन संबंधीचं तुमचं जे रिलेशन आहे ना ते पहिल्यांदा बघा. ते जर असं असेल की तुमच्या गोलकडे नेणारं काहीच तुम्हाला त्या फोनमधनं मिळत नाहीये, तर मग ते रिलेशन तुम्हाला नक्की सुधरवावं लागेल किंवा त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस करावे लागतील. आणखीन एक दुसरी गोष्ट मला अशी सांगावीशी वाटते की बऱ्याच मुलांना असं वाटतं की मला जे काही हवंय ते मला प्रोव्हाइड केलं जावं, पालकांकडून म्हणा किंवा कुणी मला ते द्यावं. आय डिझर्व इट, सो पीपल शुड गेट मी दॅट. येस, आय डिझर्व इट. म्हणजे युथ सोबत किंवा स्टुडंट सोबत काम करताना मला जाणवलेली सगळ्यात महत्वाची गोष्ट की 2 वर्गामध्ये हे क्लासिफिकेशन झालं यांचं. पहिला जो आहे तो आहे डेस्पिरेट आहेत मुलं मुली दोन्हीही, की त्यांचं असं म्हणणं आहे ना, मला जे हवंय मटेरियलिस्टिक थिंग्स त्या मला मिळायलाच हव्यात लगेच बाय हुक और क्रुक, आणि मला त्या मिळाल्या तरच मी एक एबल पर्सन आहे, तरच माझी वर्थ वाढेल, आणि कसंही करून मला ते हवंय. मी मात्र कोणतेही कष्ट नाही करणार आहे, बट इझिली आणि ऍट द स्नॅप ऑफ द फिंगर मला त्या गोष्टी हव्यात. त्यामुळं मी त्याच्या लायक आहे का, मी स्वतःमध्ये काही करतोय का, मी काही शिकतोय का, मी पुढे जातोय का, हे ते बघतच नाहीये. त्यांना फक्त त्या वस्तू ओन करायच्यात आणि त्याचा शो ऑफ करायचा आहे. त्यांना त्याच्यानुसार एक स्टेटस किंवा प्रेस्टिज क्रिएट करायचं. सेकंड जी कॅटेगरी आहे ती आहे की ड्रिव्हन आहेत पीपल. ते त्यांचा गोल अतिशय क्रिस्टल क्लिअर आहे, ब्लूप्रिंट आहे त्यांच्याकडे की काय करायचं, कसं करायचं, आणि ते सगळं मिळवण्यासाठी अतिशय कष्ट करण्याची पण त्यांची तयारी आहे. त्यांना माहिती आहे की ह्याला वेळ लागणार आहे, मला एफर्ट्स घ्यावे लागतील, मला पुढे जावं लागेल. सो हे 2 वर्ग आहेत. या वर्गाला बिलकुल माहित नाही की माझं फ्युचर काय असणार आहे आणि मी जे करतोय ते योग्य नाहीये. पण ठराविक मुलं जी आहेत ती अतिशय ड्रिव्हन आहेत, फोकस्ड आहेत, त्यांना माहिती आहे मला काय मिळवायचंय आणि त्यासाठी कष्ट घ्यायची पण त्यांची तयारी आहे. सो तुम्ही कुठल्या वर्गात आता आहात ते पहा आणि इकडे नका येऊ, या वर्गातून या वर्गात याचा प्रयत्न करा, असं मला कारण सहजासहजी काहीच मिळत नाही आयुष्यामध्ये. जसं वय वाढत जातं तस तसं आपले भ्रमाचे जे भोपळे असतात की अरे मैं पापा की परी हूँ, मैं बहुत अच्छी हूँ वगैरे वगैरे, हे सगळं ब्रेक होत जातं, शॅकल होत जातं. आणि नंतर मग जसजसे घटना घडतात आयुष्यामध्ये तसं आपल्याला होतं की अरे यार ह्याचा विचारच केला नव्हता आणि आता मी काय करू. तर आता मी काय करू याच्यावरती मे बी तुमचं फाउंडेशन जे आहे ते तुम्हाला त्यावेळी तारून नेतं की हा ठीक आहे, आय कॅन गो थ्रू दिस, काय अडचण नाहीये. या सगळ्या गोष्टींमध्ये पर्सनॅलिटीमध्ये मला वैयक्तिक असं वाटतं की तुमचा कॉन्फिडन्स कसा आहे हा फार महत्वपूर्ण ठरतो. म्हणजे कोणत्याही सिच्युएशनमध्ये तुम्ही ती सिच्युएशनला सामोरे कसे जाता, त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही डील कसं करता, हे तुमच्या कॉन्फिडन्सवरती डिपेंड राहतं. कारण बऱ्याचदा काय होतं, बोलणाऱ्याचं मातीही विकली जाते पण न बोलणाऱ्याचं सोनंही विकलं जात नाही. आणि माझ्या समोरच बरेच असे किस्से आहेत की कधीतरी कॉलेजमध्ये असताना पोलीस गाडी अडवायचे, पोलिसांनी गाडी अडवल्यानंतर एखादा मित्र असायचा जो पोपटपंची करायचा आणि निघून जायचा, आणि दुसरा एखादा मित्र असायचा की तो न बोलणार असायचा, मग त्याला 1000-500 रुपये फाईन लागायचा, मग ती कुठेतरी मांडवली व्हायची. सो परत एकदा मुद्दा फिरून कॉन्फिडन्स वरती येतो की त्या सिच्युएशन मध्ये मी बोलू शकतो आणि मी बोललो तर पोलीसवाले पटणार आहेत, हा पण एक कॉन्फिडन्सच झाला. सो कॉन्फिडन्स आपण जे म्हणतो ते कॉन्फिडन्स म्हणजे नक्की काय? कॉन्फिडन्स जर तुम्ही म्हणायला गेलात तर ह्याच्यामध्ये तुम्ही जे काही आहात ते तुम्ही जगाला कसं दाखवता, ती तुम्ही दाखवायची जी पद्धत आहे, अगदी सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर ती पद्धत म्हणजे कॉन्फिडन्स आहे. तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट करता, बरोबर, तुम्ही मी काय आहे हे कसं दाखवता. यामागे आणखीन एक गोष्ट आहे ती म्हणजे सेल्फ इस्टीम आहे. बरोबर, सेल्फ इस्टीम म्हणजे तुमचं स्वतःबाबतचं मत. कोणत्या गोष्टींबाबतचं, तर तुमचं फिजिकल अपीअरन्स कसं आहे, तुमच्या अकम्प्लिशमेंट काय आहेत आणि तुम्हाला काय वाटतं तुमच्यामध्ये कोणकोणत्या क्षमता आहेत, या सगळ्यांचं मिक्सचर म्हणजे तुमचं सेल्फ इस्टीम आहे. कॉम्बिनेशन सेल्फ इस्टीम तयार करते. यापासून ही तुमची सेल्फ इस्टीम कशी आहे यावरूनच तुमचा कॉन्फिडन्स ठरणार असतो. जर तुमची सेल्फ इस्टीम लो असेल तर तुमचा कॉन्फिडन्स लो राहतो. जर तुमची सेल्फ इस्टीम हाय असेल तर कॉन्फिडन्स आपोआपच हाय येतो. त्यामुळे तुम्ही सेल्फ टॉक काय करता स्वतःबरोबर, निगेटिव्ह टॉक करता की माझ्यात या कमतरता आहेत, मला हे जमत नाही, मला असंच होणार नाही, हे माझ्याच्याने होणार नाही, हे आपल्या बस की बात नाही, असं जर तुम्ही स्वतःला सांगत राहिला तर मग तुम्ही त्या सर्कलच्या बाहेर कधीच पडू शकत नाही. हा एफर्ट स्वतःलाच घ्यावा लागतो की द आन्सर इज ऑलवेज नो अंटिल यू आस्क इट, असं म्हटलं जातं की तुम्ही जर विचारलंच नाही तर आन्सर कायम नोच असणार आहे. सो मी विचारलं तर फार तर ते नाही म्हणतील, ही गोष्ट स्वतःला सांगणं. आणि मी एखादी गोष्ट बोलल्याने जगबुडी होणार नाहीये किंवा मला कुठे उचलून तुरुंगात टाकणार नाहीये. सो काहीच हरकत नाहीये बोलायला किंवा विचारायला. ही आजच्या जनरेशनचा मला वाटतं सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे, जो आपण म्हणूया की या गॅजेट्समुळं किंवा कंटिन्यू नेटवर हे असण्यामुळं आलेलं आहे की कम्युनिकेशन स्किलमध्ये ते खूप वीक आहेत.
की मला जे हवंय ते समोरच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्याच्याकडून मला हवे असलेले रिझल्ट मिळवणं हे मुलांना जमत नाहीये. किंवा अनोळखी सिच्युएशन मध्ये गेल्यावरती हे माझ्या ओळखीचे नाहीत, मी यांच्याशी काय बोलू, बरोबर, मी फक्त माझ्या मित्रांशीच एक तास गप्पा मारू शकतो, अनोळखी व्यक्तींबरोबर मी नाही बोलू शकत. एखाद्या ठिकाणी जाऊन चौकशी करायची आहे किंवा तुम्ही म्हणू शकता की मला भांडायचंय की अरे माझं रिझर्वेशन तुम्ही ह्यांना कसं काय दिलं, तर ते त्या मुलांना नाही जमत आहे. हे लाईफ स्किल आहेत, हे भांडायचं इन द सेन्स तुम्हाला हमरी तुमरीवर यायचं नाही त्यांच्याबरोबर, बट दिस इज नॉट डन, हे माझं तिकीट होतं आणि तुम्ही माझं त्यांना कसं दिलं, हे बोलायला सुद्धा आज 19-20 वर्षाची मुलं घाबरतात. नाही जाऊ दे ना, मी परत तिकीट काढतो मग सरळ त्यापेक्षा, असं म्हणाल ती तयार आहेत. पण जे तुमचं आहे तुमच्या हक्कासाठी बोलणं, उभं राहणं, स्टँड घेणं व्हेरी पोलाइट आणि कॉन्फिडंट वे मध्ये, तुम्हाला कुठली लिमिट किंवा बाउंड्री जी आहे ती क्रॉस करायची नाहीये, पण योग्य त्या ठिकाणी तुमचं मत नोंदवणं खूप गरजेचं आहे. आणि ह्याची सुरुवात कुठेतरी माझ्या मते घरातून झालेली असते ना, की तो किंवा ती जे कोण घरातलं लहान बाळ असेल त्याला त्याचं मत व्यक्त करता येतंय का, त्याचं मत व्यक्त झाल्यानंतर त्याच्या आजूबाजूची जी लोक आहेत ती त्यावरती कशा प्रकारे रिॲक्ट करतायत. कारण बऱ्याचदा कॉन्फिडन्स हा म्हणजे मी बोलतोय ते बरोबर आहे का चुकीचं आहे याच्यापेक्षा तू असं का बोललास आणि तू हे नव्हतं बोलायला हवं होतंस हे झालं तर मे बी तो कॉन्फिडन्स डाऊनच होत असेल. मग परत ते बोलण्याची कधी हिंमतच नाही करणार की अरे नको बोलायला चार चौकात, आपल्या आबरू काढून घेण्यापेक्षा न बोललेलं बरं. सो कॉन्फिडन्स हा जेनेटिकली येतो का तो इनबिल्ड करावा लागतो की त्याचं सॉफ्टवेअर मिळतं कुठं की जे आपल्याला जाऊन विकत घेता येतं? नक्की कॉन्फिडन्स बद्दल काय सांगाल? ओके, ह्याचं सॉफ्टवेअर तर नक्कीच नाहीये, बस आपण असं म्हणू शकतो की हा काही टेक्निक आहेत त्या तुम्ही आत्मसात करू शकता. सगळ्यात पहिल्यांदा जर मी या गोष्टीची पार्श्वभूमी सांगायला गेले तर आपण जसं म्हणतो की घरातल्या गोष्टी किंवा पेरेंट्स जे आहेत पालकांचा खूप मोठा इम्पॅक्ट आहे ह्याच्यावर. तुम्ही कोणत्या सराउंडिंग मध्ये वाढता, कारण तुम्ही जे अनुभव घेता, जे बघता त्यानुसारच तुम्ही काही नोशन्स तुमच्या डोक्यामध्ये फिक्स करता आणि जग अशा प्रकारे चालतं असं समजून तुम्ही पुढे पुढे जात राहता. इथे पालकांचा रोल खूप मोठा आहे. एक व्यक्तिगत उदाहरण जर द्यायचं झालं तर मी सांगते की माझे पेरेंट्स जे होते ते दोघं अतिशय वेल एज्युकेटेड, सॉर्टेड आणि खूप प्रॅक्टिकल आणि आपण म्हणतो ना दे वर वे अहेड ऑफ देअर टाइम असे होते. त्यांनी काही गोष्टी ज्या बेसिक जे आपण म्हणतो त्या अशा सांगितल्या होत्या की तुमची जी स्वप्न आहेत त्याचे जबाबदार तुम्ही आहात. तुम्हाला जी स्वप्न बघताय ना ती स्वप्न पूर्ण करायची असतील तर तुम्हाला एफर्ट घ्यावे लागतील, आम्ही नाही. आई वडील तुम्हाला केपेबल करू शकता, तुम्हाला शिक्षण देण्याचं आणि तुमच्या पंखांना बळ देण्याचं काम आमचं आहे, पण स्वप्न ही तुमची तुम्हालाच पूर्ण करावी लागतील. ही नोशन एक सेट केली होती. दुसरी एक होती ती म्हणजे लाईफ वुडंट बी फेअर, की आयुष्यात सगळं तुमच्या मनाप्रमाणे मताप्रमाणे होणार नाहीये. सो जसं आपण म्हणतो ना की जंगलातलं एखादं हरिण असं म्हणतं की अरे मी शाकाहारी आहे, मी त्या वाघाच्या काही नादाला लागत नाही, वाघाकडे बघत पण नाही, पण तो मात्र मला खायला येतोय. सो तू शाकाहारी आहेस, तू वाघाला काही करत नाहीस म्हणून असं म्हणू शकत नाहीस की तू वाघाने मला खाऊ नये. सो हाच जंगलचा जो रूल आहे तो रिअल लाईफ मध्ये पण अप्लाय होतो. सो बी प्रिपेअर फॉर द वर्स्ट अँड तयार राहा बेस्टसाठी. जसं तुम्हाला युद्ध नको असेल तर युद्धासाठी तयार राहा म्हटलं जातं, तसं तुमची तयारी सर्वाची पाहिजे. दुसरी एक गोष्ट म्हणजे जे काही आपल्याला असं वाटतं की मला माझं लाईफ ना माझ्या टर्म्सवर जगायचंय, माय लाईफ माय रूल, हा बऱ्याचदा आजकाल ट्रेंडिंग हे आहे. या टर्म खाली खूप मोठ्या गोष्टी आहेत की तुम्हाला त्याची किंमत देखील मोजावी लागते. ती किंमत मोजायची पण तुमची तयारी असली पाहिजे की जे काही होतंय त्याचे कॉन्सिक्वेन्सेस सुद्धा तुम्ही भोगायला तयार असलं पाहिजे. नुसतंच गार्नर जर तुम्ही करायचं म्हटलं, गोळा करायच्या गोष्टी, तर असं होत नाही. मे बी इथं काय होतं म्हणजे ज्यावेळी आपण माय लाईफ माय रूल्स म्हणतो त्यावेळी आपल्यावर कुठून तरी ते इम्प्रेशन आलेलं असतं किंवा प्रभाव पडलेला असतो आणि आपण त्यानुसार चौकटीनुसार चाललेलो असतो की तिथेही चौकटच असते. माय लाईफ माय रूल्स म्हणल्यानंतर मला हवं तेवढा वेळ बाहेर राहता येते, मला मित्रमैत्रिणींसोबत टाइम स्पेंड करता येतोय, मला माझे ड्रीम्स अचीव्ह करता येतात आणि मला बाकी दुनियाची फिकीरच नाही पडलेली. हे सगळं आपल्याला दिसत असतं, बट त्याच्या बॅक ऑफ द माइंड किंवा बॅकग्राऊंडला ज्या गोष्टींसोबत त्या व्यक्तीला डील करावं लागत असतं हे मे बी कुठं पिक्चरमध्ये येतच नाही. बरोबर, कारण चांगल्याच गोष्टी दाखवल्या. एक्झॅक्टली. सो आपण फक्त हाफ पिक्चर बघतो जे आपल्याला कम्प्लीट पिक्चर वाटतं आणि त्यानुसार आपण त्याच्या पाठलागायला लागतो की मला दिस इज व्हॉट आय वॉन्ट. येस येस एक्झॅक्टली. इथं मी एक आणखीन अशी गोष्ट सांगेन की तुमचे जे सुपर पॉवर आहेत ना माणूस म्हणून त्याचा वापर करा. आपण जसं म्हणतो की आपल्याला ज्या गोष्टी मिळाल्या आहेत की ज्या इतर प्राण्यांना मिळाल्या नाहीयेत, जसं की कम्युनिकेशन स्किल आपण बोलू शकतो. दुसरी गोष्ट, आपल्या हाताचा अंगठा हा ऑपोजिट डिरेक्शनला असल्यामुळं आपण खूप काही स्किल्सनी आपलं आयुष्य आणखीन जास्त एनहान्स करू शकलो. म्हणजे जे माणसाने वेगवेगळे शोध लावले
ते असं म्हटलं जातं की या अंगठ्यामुळे आणि ब्रेनमुळे सगळ्यात जास्त पॉसिबल झाले. सो तुमच्या या 3 सुपर पॉवर जे आहेत, तुमचा ब्रेनचा पण वापर करा, कोणाचंही अंधानुकरण करू नका, रिझनिंग तुमचं चेक करा, तुम्ही ज्या सराउंडिंग मध्ये आहे तिथे या गोष्टी मॅच होत आहेत का आणि त्या तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहेत का मागे ओढणार आहेत या चेक करा. त्याचबरोबर हाताचा वापर करा, इन द सेन्स स्किल्स शिका, काहीतरी करत राहा, पुढे जात जा, सो दॅट व्हॅल्यू ॲडिशन होईल तुमच्या लाईफमध्ये, काहीतरी अचीव्ह कराल तुम्ही, सो दॅट यू कॅन शो द वर्ल्ड व्हॉट यू आर. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कम्युनिकेशन स्किल मास्टर करा. बोलून खूप काही गोष्टी सॉल्व्ह होऊ शकतात आणि त्याच्या अनुषंगाने ज्या गोष्टी तुम्ही कराल त्या नेहमी तुम्हाला पुढेच नेत राहतील. बरोबर आहे, बरोबर आहे. मग हा कॉन्फिडन्स जो आपण परत बॅक टू द पॉइंट येऊयात की ज्याला आपण कॉन्फिडन्स म्हणतो, तो बऱ्याच गोष्टी असतात की काही लोकांना शो ऑफ करायचा असतो. मग ते इन्स्टावरती मध्यंतरी एक कोणतरी व्हायरल पण झालेलं की स्वतःच्या गाड्या नाहीत पण दुसऱ्यांच्या गाड्यांवरती फोटो काढून त्या माझ्या गाड्या आहेत असं म्हणून दाखवत जातात, फेक एक चाललेलं होतं. सो कॉन्फिडन्स असा फेक दाखवता येतो का की हा ठीक आहे मी कॉन्फिडंट आहे आणि होऊन जाईल, असं दाखवता येतं का? कॉन्फिडन्स तुम्ही थोडा वेळ करू शकता, पूर्णपणे फेक करणं अवघड आहे, पण ऍटलिस्ट तुम्ही स्वतःला सांगून थोडंसं असं दाखवू शकता की ठीक आहे, आजचा हा सिनॅरिओ आहे, मला इथे स्वतःला प्रेझेंट करायचं, मी घाबरणार नाहीये, मी मला जे वाटतंय ते न घाबरता कॉन्फिडंटली अगदी पोलाईट वे मध्ये प्रेझेंट करणार आहे. ह्याच्यासाठी मी खूप सारी प्रॅक्टिस पण करेन घरी. अशा काही टेक्निक जर तुम्ही वापरल्या तर तुम्ही कॉन्फिडन्स गेन करू शकता. त्याच गोष्टी जेव्हा तुम्ही 10 वेळा कराल तेव्हा मात्र मग तुम्ही, आपण म्हणतो ना की ब्लाइंडली झोपेतून उठलं तरी मी आता हे करू शकतो, ह्या गोष्टी प्रॅक्टिसनेच येतात. तुम्हाला कॉन्शियस एफर्ट घ्यावे लागतात, काही गोष्टी कराव्या लागतात, स्वतःच्या मनाला सांगावं लागतं की माझ्यासाठी हे चांगलं नाही, हे आहे, मला हे करायचं आहे, मला या प्रकारे पुढे जायचं आहे. स्वतःच्या बॉडी लँग्वेजमध्ये काही तुम्हाला बदल करावे लागतात. सिंपल गोष्टी असतात की इरेक्ट स्टँड राहणं किंवा तुमचे शोल्डर जे बॅक स्ट्रेच करणं असतं, चिन अप असणं, तुमची एखाद्याला बघितल्यावर स्माइल देणं असेल किंवा बोलताना फिजिटिंग न करणं, त्याच्याकडे ज्याच्याशी आपण बोलतोय त्याच्याकडे पूर्ण लक्ष देऊन ऐकणं, किंवा बोलताना वन अपमॅनशिप जे असं आपण म्हणतो की दुसऱ्याला पण ओव्हर पॉवर करायला जातो, की समोरची व्यक्ती एखादी गोष्ट सांगतेय की अरे मी इकडे ना ट्रेकला जाऊन आलो, सह्याद्रीतल्या अशा एका ट्रेकला गेलो होतो, मी खूप छान झालं, त्याला तुम्ही ओव्हर पॉवर करता, बस सह्याद्रीत, मी तर मागच्या महिन्यात हिमालयात जाऊन आलो, काय सांगतोस तू, सोडते, ऐक माझं. सो त्याचं ऐकून घेण्याच्या आधीच तुम्ही त्याला ओव्हर पॉवर करता आणि तुम्ही कसे बेस्ट, तुमच्याकडे कसं सगळं चांगलं आहे असं तुम्ही सांगायला जाता, तेव्हा मग तुम्ही कनेक्ट हरवता. आपण बऱ्याचदा बघतो की आपल्या आसपास खूप अट्रॅक्टिव्ह लोक असतात, स्मार्ट असतात, गुड लुकिंग असतात, पण वन्स दे ओपन द माउथ एव्हरीथिंग कोलॅप्स. येस येस 80% हाऊ पीपल व्हॅल्यू इज व्हॉट कम्स आउट ऑफ युअर माउथ असं म्हटलं जातं. म्हणजे तुम्ही काय बोलता यावरून लोक तुम्हाला तुमचं कॅरेक्टर ठरवतात, थोडक्यात तुमच्यावर विश्वास ठेवतात. येस येस, विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा हे ठरवतात. येस येस, तुम्ही जेव्हा त्यांच्याशी बोलता किंवा तुम्ही त्यांच्याशी इतरांबद्दल बोलता तेव्हा जे काही भाषा तुम्ही वापरता, टोन वापरता किंवा बॉडी लँग्वेज तुम्ही वापरता, तुमची विचार त्यातनं रिफ्लेक्ट करता, यावरून ते फक्त त्या माणसाबद्दल मत नाही बनवत, तुमच्याबद्दल देखील मत बनवतात, तुमचं कॅरेक्टर ठरवतात की तुम्ही कोणत्या प्रकारचा माणूस आहात, तुमचं संगोपन कसं झालंय, अपब्रिंगिंग कसं झालंय, तुम्ही कोणत्या बॅकग्राऊंड मधनं येता, तुमची विचार करण्याची पद्धत कशी आहे, हे सगळं तुम्ही दुसऱ्यांबद्दल बोलत असताना देखील तुमच्याबद्दल जज केलं जातं. सो बोलताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. तुम्ही शब्दांची निवड चांगली केली पाहिजे, टोन तुमचा चांगला असायला हवा, विचारपूर्वक बोलणं आपण ज्याला म्हणतो ते केलं पाहिजे. त्याचबरोबर प्रत्येक गोष्ट पर्सनली न घेणं आणि प्रत्येक गोष्टीवर अटॅक न करणं हे देखील खूप महत्वाचं असं मला वाटतं. सो मग कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी किंवा कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी याच्या काही टिप्स आहेत का आपल्याकडे, किंवा त्यामुळे हा ठीक आहे वेळ मारून नेता येऊ शकते आणि नंतर मग इव्हेंच्युअली ती हॅबिट होऊन आपला खरंच कॉन्फिडन्स तेवढा बूस्ट होईल, असं काही होऊ शकतं का? येस, नक्कीच होऊ शकतं. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे समजून घ्यायचं की तुम्हाला एक्सटर्नल व्हॅलिडेशन सीक करायचं नाहीये, किंवा मी कोणाला तरी आवडलो म्हणजे माझा कॉन्फिडन्स छान आहे, किंवा मला अप्रिशिएट करतायत लोक मगच माझा कॉन्फिडन्स वाढेल, हे सेंटेन्स तुम्ही ब्रेक केलं पाहिजे. म्हणजे असं नाहीये की कॉन्फिडन्स इज नॉट की दे विल लाईक मी, कॉन्फिडन्स इज अबाउट आय एम ओके इफ दे डोंट. त्यांना मी नाही आवडले मी किंवा माझं नाही काही पसंत पडलं तरी मी जसा आहे तसाच सॉर्टेड आहे, हा माइंडसेट ठेवणं गरजेचं आहे. कारण जेव्हा तुम्ही डिसलाईक आणि लाईक एकसारख्याच घेता, तुम्ही जेव्हा काम आणि आपण म्हणतो ना एक स्टान्स मध्ये येता, तेव्हा आपोआप मग तुम्ही फक्त तुमच्यावरच फोकस करायला लागता. सो तुमची जी कम्फर्ट लेवल आहे किंवा कॉन्फिडन्स आहे त्याला कुठल्याही एक्सटर्नल गोष्टींशी अटॅच नाही करायचं.
लोकांना मी आवडलो तर, त्यांनी मला अप्रिशिएट केलं तर, त्यांनी मला इन्क्लूड केलं तर, याच्यापेक्षा ते तुमच्या इंटरनल पॉइंटशी अटॅच करा की तुम्ही हे एक्नॉलेज करा की मी हार्डवर्क करतोय, मी आज 2 पावलं का होईना पुढे जातोय, मी एफर्ट्स घेतोय, मी माझ्यामध्ये नवनवीन स्किल डेव्हलप करतोय आणि तुमच्या स्किनमध्ये कम्फर्टेबल व्हा. ओन युअर फ्लॉज इवन, की ठीक आहे या कमतरता आहेत माझ्यामध्ये आणि मी याच्यातून पुढे जाईन. कारण त्या एक्नॉलेज करणं पण तेवढंच गरजेचं असतं. तरच तुम्ही जर मान्य केलं की अरे माझ्यामध्ये कमतरता आहे, मला नाही बोलता येते, तर तुम्ही मग मार्ग शोधता की मी छान बोलायला कसं शिकू, मी कोणाला फॉलो करू, मी एखादं वर्कशॉप करू का. पण तुम्ही हे मान्यच जर नाही केलं की मला चांगलं बोलता येत नाही, नो ठीक आहे, आय एम ओके, जसा मी आहे तसा छान आहे, मला पुढे जायची गरज नाही, नवीन काही शिकायची गरज नाही, हा माइंडसेट ब्रेक करणं सगळ्यात पहिल्यांदा खूप गरजेचं असतं. त्याच्यानंतर दुसरी स्टेप म्हणजे कम्फर्ट लेवलच्या बाहेर येणं. म्हणजे आपण हे वाक्य सारखं ऐकतो की कम्फर्ट झोन सोडा, कम्फर्ट झोन सोडा. म्हणजे थोडक्यात अशा गोष्टी करायच्या की ज्या तुम्ही पूर्वी नेहमी नाही करत आल्या आहात आणि ज्या तुम्हाला करताना भीती वाटते किंवा असं वाटतं की इथं मला जज केलं जाईल, हे मला नाही जमणार. भले एखादी छोटी गोष्ट असू दे की तुम्ही वॉक करताय, तुम्ही रन कधीच नाही केलेला, पण नाही मला रन जमणारच नाही असं म्हणत जर तुम्ही राहिलं तर तुम्हाला कधीच नाही जमणार आहे. पण तुम्ही ट्राय केलं तर ठीक आहे, आज 2 किलोमीटर तर नक्कीच करू शकाल. सो रोज अशी एक गोष्ट करणे की जी तुम्हाला आधी घाबरवत होती. त्याच्यानंतर कुठल्याही गोष्टीमध्ये प्रिपरेशन करण्याने पण कॉन्फिडन्स खूप वाढतो. म्हणजे तुम्ही एखाद्या स्पीच द्यायला जाताय किंवा तुम्हाला एखाद्या परीक्षेची तयारी करायची, नुसतंच म्हणणं हो मी कॉन्फिडंट आहे आणि मी एक्झाम क्रॅक करेन काही न करता, तर ते तसं नाही होणार आहे. तुम्हाला एफर्ट खूप घ्यावे लागतील, प्रिपरेशन छान करावी लागेल, प्लॅनिंगनी करावी लागेल, कन्सिस्टन्सी दाखवावी लागेल, चिकाटी दाखवावी लागेल आणि मग आपोआपच तुमच्या लक्षात येतं की येस मी हे करू शकतो, मी एक्झाम क्रॅक करू शकतो. सो या छोट्या छोट्या स्टेप्स आहेत. त्याच्याबरोबर आणखीन एक गोष्ट मला अशी सांगायची वाटली की रिडिंगवर खूप फोकस करायला पाहिजे जर तुम्हाला खरंच पर्सनॅलिटी डेव्हलप करायची असेल तर. कारण याच्यामुळे काय होतं की तुम्हाला लोकांचे पर्स्पेक्टिव्ह कळतात. एखाद्या सिनॅरिओमध्ये मी जर आहे तर समोरच्या व्यक्तीची बाजू काय आहे हे तुम्हाला वाचनात न कळते. नवनवीन क्षितिज ओपन होतात तुम्हाला, प्लस नॉलेज आल्यामुळे तुमच्या पर्सनॅलिटीला देखील शाईन येते आणि लोकांचा तुमच्यावरती ट्रस्ट वाढतो आणि हे तुम्हाला प्रोफेशनल सेटअपमध्ये खूप उपयोगी आहे जेव्हा तुम्ही ट्रस्टवर्दी बनता तेव्हा. त्याचबरोबर स्वतःला इतकं बिझी ठेवा की कडेच्या निगेटिव्ह एन्व्हायरमेंटचा तुमच्यावरती इफेक्ट कमी राहील. तुम्ही जर ओपन आणि वल्नरेबल राहिलात की कुणीही येते आणि कोणतीही गोष्ट तुमच्यावर आदळते आणि तुम्ही ती ऍक्सेप्ट करताय, जसं एखाद्या मोकळ्या भांड्यात त्या वस्तू पडत जातात आणि साठत जातात, तर मग ते तुमच्यासाठी त्रासदायक होणार आहे. कुठल्या गोष्टींना कुठं थांबवायचं, मग काही असो, तो कॉन्टेंट असो, तुमचे कोणते फ्रेंड्स असो, मे बी टॉक्सिक रिलेशनशिप असो, कुठे नाही म्हणायचं माझ्या सेल्फ सॅटिस्फॅक्शनसाठी म्हणा किंवा सेल्फ पीससाठी, हे तुम्हाला ओळखता येणं आणि तिथं थांबवणं गरजेचं आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे बी अ लर्नर फॉर अ लाईफ टाईम. गोष्टी शिकत राहणं नव्याने. कारण आपण बघितलंय कोविड नंतर सगळं जग जे ते अपसाईड डाऊन झालंय, सगळ्याच गोष्टींचे संदर्भ बदलले. जी गोष्ट काल खूप महत्वाची होती ती आज आहे असं नाही, ती उद्या पण असेलच असं नाही. सो हे वर्ल्ड डायनॅमिक्स पण लगेच बदलतात. सो तुम्हाला एक टी शेप नॉलेजमध्ये स्वतःला इन्व्हेस्ट करायला शिकवलं पाहिजे. टी शेप इन द सेन्स आपण जे इंग्रजी अल्फाबेट मधलं लेटर बघतो टी, त्याच्यामध्ये 2 रेघा आहेत की एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल अशी आहे. तर ती जी व्हर्टिकल लाईन आहे ती आहे तुम्ही ज्या क्षेत्रातलं शिक्षण घेताय त्याच्यातलं सखोल ज्ञान असणं तुम्हाला, आणि जी हॉरिझॉन्टल लाईन आहे ती आहे म्हणजे तुमच्या आतापर्यंतचे आयुष्यातले अनुभव, तुमचं ज्ञान आणि तुम्ही इतर कौशल्य जी जोडताय ती या तुम्हाला तुमच्या फील्डमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी मदत करतील. त्यांचं समग्र ज्ञान हे सगळं हे टी शेप नॉलेज आहे. पूर्वी असं म्हटलं जायचं की मास्टर ऑफ नन बट जॅक ऑफ ऑल असं एखाद्या व्यक्तीने असावं, पण आता असं आहे की मास्टर ऑफ वन, एखाद्या गोष्टीमध्ये सखोल ज्ञान घ्या आणि प्लस जॅक ऑफ ऑल तर तुम्हाला हवंच आहे. सो ही एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कंपनी तुमची मॅटर करते. तुम्ही कोणत्या लोकांमध्ये राहता, तुम्ही कोणत्या प्रकारच्या सराउंडिंग मध्ये आहे आणि तुम्ही ते ओळखलं की हे माझ्यासाठी जर चांगलं नाहीये तर त्यातून बाहेर पडायला शिकणं ही पण एक महत्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर स्वतःला नवनवीन संधीला ओपन ठेवणं, कायम अडॅप्टेबल राहणं खूप महत्वाचं आहे. बऱ्याचदा असं होतं की मला नाही हे जमणार किंवा मी नाहीच हे करणार. सेम बॅकग्राऊंड मधल्या 2 गोष्टी किंवा 2 व्यक्ती हे आपल्याला वेगवेगळ्या दिसतात. कारण एक व्यक्ती असते तिनं स्वीकारलेलं असतं मला इव्हॉल्व्ह व्हायचंय, मला कम्फर्ट झोन सोडून थोडंसं अडचणीमधून का विना ह्यातनं पलीकडे जायचंय, आणि दुसऱ्या व्यक्तीने नाही माझं लाईफ हेच असणार आहे, मी इथंच आहे आणि इथेच राहणार आहे हे ऍक्सेप्ट केलेलं असतं. सो आपण म्हणतो की खूप वर्षांनी एकाच बॅकग्राऊंड मधली 2 मुलं किंवा मुली आयुष्यामध्ये
प्रचंड वेगळ्या काहीतरी ह्याच्यावर करताना आपल्याला दिसतात. सो हे महत्वाचं कारण असतं की ऍक्सेप्टन्स अँड अडॅप्टेबिलिटी. तुम्ही जर मान्यच नाही केलं की इव्हॉल्व्ह व्हायला पाहिजे, चान्स आहे, मी करू शकतो, तर मग प्रश्नच येत नाही. तुम्ही जिथून स्टार्टिंग पॉईंट होता तुमचा, तोच तुमचा एंडिंग पॉईंट राहतो. सो इट्स ऑल अबाउट एफर्ट्स, सेल्फ टॉक, दॅट इज पॉझिटिव्ह सेल्फ टॉक, आणि स्वतःला ओपन ठेवणं प्रत्येक गोष्टीसाठी. कुठे नाही म्हणायचे, कुठं थांबायचंय हे स्वतःला शिकवत राहणं, हे मला वाटतं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. यामध्ये आपण बोलत असताना मला एक गोष्ट आठवली, म्हणजे बऱ्याचदा आपल्याला एखाद्या गोष्टीला नाही म्हणायचं असतं, पण आपण नाही म्हणत नाही का, तर मे बी मला समोरच्याच्या नजरेत पडायचं नाहीये, समोरच्याला माझ्याबद्दल ग्रह करून द्यायचा नाहीये, आणि वी स्टार्टेड पुशिंग आवरसेल्फ की ठीक आहे, करून बघूयात त्या व्यक्तीचं मन न दुखवण्यासाठी. मग इथं आपल्याला नाही म्हणायची जी भीती वाटते, ती का वाटते भीती आपल्याला? त्या पाठीमागे काही सायकोलॉजिकल थॉट आहे का, की ठीक आहे, या काही गोष्टी असतील की ज्याच्यामुळे मे बी नाही म्हणायला भीती वाटत असेल? येस, डेफिनेटली. ह्याच्या मागे सायकोलॉजिकल रिझन आहे ते आपल्या, आपण म्हणतो ना, सोशल नॉर्म्स मधनं येऊ शकतं, की प्रत्येकाला वाटतं की मी एखाद्या ग्रुपचा भाग असावं, लोकांनी मला ऍक्सेप्ट करावं, त्या ग्रुपमध्ये मी स्वतःचे जे स्किल्स आहेत ते दाखवावेत किंवा तिथे छाप पाडावी मी, आणि मी कधी एकटं पडू नये. ही सोशल किंवा आपण म्हणू शकतो इमोशनल गरज असते माणसाची. आणि एखाद्या ग्रुपचा पार्ट होण्यासाठी मग अशा गोष्टी केल्या जातात त्या स्वतःला करायच्या नसतात, फोर्समुळे म्हणा किंवा इच्छा नसताना देखील. सो हे स्वतःच्या मनाला सांगणं की इतरांची फनची आयडिया किंवा इतरांना जे हवं ते तुम्ही सबस्क्राईब करू नका. तुम्हाला जर त्या गोष्टी पटत नाहीये तर त्या स्वतःला सांगा, कारण इथे ना तुम्ही खुश राहणार आहात आणि तुम्ही खूप दिवस ते फेक पण नाही करू शकणार आहात, प्रिटेंड नाही करू शकणार आहात. कधी ना कधीतरी तुमचा तो बांध तुटणार आहे आणि मग तेही नाराज होणार आहे, प्लस तुम्हीही काही गेन नाही करत आहात. तर तुम्ही सॉफ्टली सांगू शकता की आय एम नॉट कम्फर्टेबल विथ दिस, सो आय एम नॉट हॅव्हिंग ऑर आय एम नॉट कमिंग विथ यू, किंवा मी हे नाही करू शकत आहे. त्याचं पर्टिक्युलर रिझन द्या त्यांना, आणि अतिशय सॉफ्टली तुम्ही हे करू शकता की मी नाहीये कम्फर्टेबल या ह्याच्यामध्ये, मे बी दुसऱ्या ठिकाणी मी तुला मदत करेन किंवा दुसऱ्या ठिकाणी मी तुझ्याबरोबर येऊ शकेन. बरोबर. सो प्रेशर घेणं, पिअर प्रेशर किंवा लाइकिंगसाठी इन्क्लुजन तुमचं व्हावं त्याच्यामध्ये, म्हणून अशा काही गोष्टी करत राहणं, हे तुमच्या पर्सनॅलिटीसाठी योग्य नाहीये आणि हे काही फार वेळ नाही चालू शकत, कारण खूप काळ आपण फेक नाही करू शकत या गोष्टी. शॉर्ट रन मध्ये रिझल्ट मिळेल, बट इन द एंड मे बी तो वेगळा काहीतरी असेल. येस. आता यामध्ये आणखीन एक गोष्ट मला विचारायची होती, ते म्हणजे थोडंसं एक वयाचा सर्टन टप्पा पार केल्यानंतर आपल्याकडे अध्यात्माची ओढ लागते लोकांना, की आता आपण देवभक्तीच्या नादाला लागूयात, किंवा आपोआप ते आतमधून यायला लागतं. पण मला हा प्रश्न थोड्याशा वेगळ्या अँगलने विचारायचा आहे, तो म्हणजे कॉन्फिडन्स बुस्टिंग मध्ये किंवा कॉन्फिडन्स बिल्डिंग मध्ये तुम्ही मेडिटेशन समजा करत असाल तर त्याचा काही फायदा होतो का, किंवा होऊ शकत असेल का? काय वाटतं तुम्हाला? येस, नक्कीच मेडिटेशनचा खूप फायदा होतो. मेडिटेशन बऱ्याच जणांना आजकाल युथला जास्त असं वाटतं की दे डोंट नो द रिअल कन्सेप्ट. त्यांना असं वाटतं की शांत बसायचं, देवाचं नाव घ्यायचंय, जप करायचंय किंवा असं काहीतरी आध्यात्मिक करायचंय असं त्यांना वाटतं. बट ऍक्च्युली मेडिटेशन इज तुम्ही स्वतःबरोबर तुमचा मी टाइम स्पेंड करत असता, तुम्ही रिफ्लेक्ट करायचा प्रयत्न करता, कारण तुमचं अंतर्मन जेव्हा तुम्ही आपण म्हणतो ना सिरीन पीस मध्ये असता, तेव्हा तुम्ही रिफ्लेक्ट रिअल गोष्टी करू शकता की अरे इथे मी चुकलेलं होतं, ही माझी चूक होती, हे तुमच्या लक्षात येतं. भले तुम्ही ऍक्सेप्ट करत नाही ते पब्लिकली किंवा इन वर्ड, पण तुम्हाला माहित असतं की तुम्ही कुठे चुकलेले आहात. जेव्हा तुम्ही रिफ्लेक्ट करायला लागता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की हे मी करता कामा नये आणि इथे मी चुकलो होतो, ह्या गोष्टी मी सुधारायला हव्यात. किंवा एक जी इनर पीस जो आपल्याला मिळतो, केऑस असतो कंटिन्युअस बाहेर, त्याच्यातून जो इनर पीस मिळतो मेडिटेशन मधून, तो तुम्हाला पुढची दिशा ठरवायला महत्वाचा ठरतो, उपयोगी पडतो, आणि तुम्ही स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखायला लागता की मी कोण आहे, मला काय हवं आहे, मी हे अधिक चांगल्या प्रकारे कसं करू शकलो असतो. काल जे मी केलं ते थोडंसं हेस्ट अँड हरीमध्ये झालं, बोलण्याची पद्धत पण माझी चुकली असावी कदाचित, तर मी हे असं करू शकलो असतो. हे रिफ्लेक्ट करायला तुम्हाला वेळ मिळतो, स्वतःला तुम्ही ओळखू लागता, आणि अधिक चांगल्या प्रकारे लाईफ कसं प्लॅन करायचं किंवा मॅनेज करायचं या गोष्टी तुम्हाला मेडिटेशन मधनं कळायला मदत होते. ऍब्सोल्युटली. तुम्ही कूल डाऊन पण करता स्वतःला. एखाद्या अनवॉन्टेड सिच्युएशन मध्ये तुम्ही खूप वैतागून किंवा चिडून आलेले असता, तेव्हा पण तुम्हाला कूल डाऊन व्हायला पण मेडिटेशनमुळे नक्कीच मदत होते. आता ह्या कॉन्फिडन्सची जी अल्टिमेट टेस्ट असते, म्हणजे मला असं वाटतं की एखादा ज्यावेळी इंटरनॅशनल क्रिकेटर ग्राउंडमध्ये जातो, म्हणजे आता इंडियाच्या टीमने वर्ल्ड कप फायनल खेळली त्यावेळी ग्राउंडवरती 1,00,000 प्रेक्षक होते, आणि त्या प्रेक्षकांमध्ये स्वतःचा मानसिक तोल ढासळून न देता आपला परफॉर्मन्स करायचा होता. आणि मे बी त्याचं प्रेशर आलं असावं की आपला वर्ल्ड कप फायनलमध्ये पराभव झाला वगैरे, हे सगळं ठीक आहे.
दुसरी एक सिच्युएशन असते की भारताचे पंतप्रधान आहेत, ते जातात, प्रचार सभा घेतात, प्रचार सभा घेताना त्यांच्याच प्रचार सभांना 1 लाख 2 लाख प्रचंड बहुसंख्य लोकांची गर्दी जमलेली असते आणि त्या ठिकाणी लोकांना संबोधित करताना आपल्याला फंबल सुद्धा व्हायचं नसतं. म्हणजे ज्यावेळी आपण पब्लिक स्पीकिंग करतोय ऍक्च्युली किंवा पब्लिक इंटरॅक्शन करतोय त्यावेळी तो कॉन्फिडन्स लेवल आणि स्वतःवरचा जो ट्रस्ट आहे तो एकदम अल्टिमेट लेवललाच असला पाहिजे. तिथं एक क्षण सुद्धा आपण स्वतःवरती डिसबिलीव्ह केला तरी आपण ती गाडी पटरीवर उतरणार आहे जी परत येऊच शकणार नाही. तर या पब्लिक स्पीकिंग फील्डमध्ये ज्यावेळी एखाद्याला समजा एंटर करायचं असेल किंवा तुझ्या या फील्डमध्ये समजा कोण असेल तर त्याला कॉन्फिडन्स बद्दल कोणत्या गोष्टी टिकमार्क कराव्या लागत असतील की या गोष्टी असायला हव्यात आणि तो स्वतःला त्यामध्ये एक्सेल करू शकेल, याबद्दल काही सांगू शकाल का? येस, नक्कीच. असं म्हटलं जातं पब्लिक स्पीकिंग फिअर जे आहे त्याला एक नाव आहे की ग्लॉसोफोबिया असं म्हटलं जातं त्याला. की लोकांना भीती वाटते किंवा लोक इंटिमिडेटिंग फील करतात. बऱ्याचदा आपण पाहतो की घाम फुटणं, तोंडाला कोरड पडणं, हातपाय थरथरतायत, इकडे तिकडे बघायला होतं. सो ही सगळी या ग्लॉसोफोबियाची लक्षणं आहेत. असं म्हणलं जातं की जगातल्या टॉप 10 फिअर पैकी एक फिअर आहे. आणि बरीचशा लोकांनी असं नमूद केलंय की अरे मी मरणं पसंत करेन पण एखाद्या स्टेजवर जाऊन भाषण देण्यापेक्षा. म्हणजे इतका ह्याचा लोकांना फोबिया आहे. बट त्याच वेळेला काही लोकांना हे खूप एंटरटेनिंग वाटतं किंवा चॅलेंजिंग वाटतं. असं वाटतं मी माझं जे काही आहे ते एक्सप्रेस करू शकतो. आपण पाहतो बऱ्याच ठिकाणी लोक माईक सोडायला तयार नसतात आणि त्याच ठिकाणी अशी पण माणसं असतात की जी कितीही आग्रह केले तरी एक शब्द बोलायला तयार नसतात. सो इट डिपेंड्स ऑन पर्सन टू पर्सन. पण इथं असं मला वाटतं की नर्वसनेस हा खूप नॉर्मल आहे, हा असतोच 99.9% लोकांना असतो आणि प्रत्येक वेळी असतो. येस, आणि तो चांगला आहे. नर्वसनेस असं दाखवतो की तुम्ही केअर करता, तुमच्या इमेजची केअर आहे. तुम्हाला असं वाटतं की अरे मी काहीतरी चुकीचं नको बोलायला, मी जे देणार आहे ते प्रॉपर वे मध्ये प्रेझेंट करावं मी. त्याचबरोबर तुम्हाला ऑडियन्सची पण केअर आहे. अरे ते बोर तर नाही होणार ना, त्यांना असं काहीतरी वाटेल का अरे काय माणूस हा बोलतोय. तर हे सगळं त्या नर्वसनेस मधनं तुम्ही रिफ्लेक्ट करत असता. सो नर्वसनेस वाईट नाहीये. ह्याच्यावर तुम्ही मास्टर करायला तो फक्त तुम्ही शो करायचा नाहीये, कारण तो इनर आत कुठेतरी असतोच. म्हणजे आज आपण दोघे जरी बसलो तरी आपल्यालाही वाटतं की अरे पुढचं वाक्य माझं काहीतरी चुकून नको जायला किंवा मी काहीतरी वेगळा शब्द नको बोलायला. हे प्रत्येक वेळेला असतंच आणि प्रत्येकाला असतं. फक्त तो कंट्रोल करता येणं गरजेचं आहे. त्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे मगाशी जसं आपण म्हटलं तसं प्रिपरेशन खूप महत्वाची आहे. तुम्ही पब्लिक स्पीकिंग एखादं स्पीच देणार आहात तर वेल प्रिपेअर करा. सुरुवातीला ते स्वीट अँड शॉर्ट ठेवा, सो दॅट तुम्ही फार मोठा जर लेंदी ठेवलं तर तुम्हाला जास्त लोड येणार आहे, चुका होण्याची शक्यता जास्त आहे. तो अर्ली स्टेजला ते शॉर्ट अँड स्वीट ठेवा. त्याची आरशासमोर प्रॅक्टिस करा. मिरर प्रॅक्टिस खूप मॅटर करते. मे बी पब्लिक स्पीकिंग असू देत किंवा कॉन्फिडन्स बिल्डिंग असू देत, कारण तुम्हाला दिसतं तुम्ही बोलताना कसे दिसताय किंवा तुमचे हावभाव वेगळे होत आहेत का, मग ते आपोआप तुम्ही कंट्रोल करता. सो मिरर प्रॅक्टिस महत्वाची आहे. त्याच्यानंतर जे तुम्ही बोलणार आहात त्याचा अभ्यास हा तुमचा डिटेल असायला हवा किंवा त्यावर तुमची कमांड हवी. भले एक छोटासा टॉपिक आहे पण त्याची माहिती तुम्हाला इत्थंभूत पाहिजे त्या सगळ्या गोष्टींची. त्याच्यानंतर ज्या लोकांसमोर तुम्ही बोलणार आहात ना त्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे की नो युअर ऑडियन्स. इथं तुमच्याबद्दल नाहीये, इथं ऑडियन्स बद्दल आहे. त्यांच्या काय गरजा आहेत, ते काय ऐकायला तुम्हाला आलेत, त्यांचं कल्चरल बॅकग्राऊंड काय आहे, ड्रीम्स काय आहेत, काय अडचणी आहेत का त्यांच्या, हे सगळं लक्षात घेऊन तुम्ही तो जे बोलणं आहे ते प्लॅन करायचं. थोडक्यात पुढची एक महत्वाची गोष्ट म्हणजे इथं तुम्ही इम्प्रेस करायला जाऊ नका त्या ऑडियन्सला, काही गरज नाहीये. ओके, जस्ट एक्सप्रेस युअर सेल्फ आणि तुम्हाला जी काही व्हॅल्यू द्यायची आहे ती अटमोस्ट सिन्सिअरली तुम्ही तिथं प्रेझेंट करा. बस ही महत्वाची गोष्ट आहे. मग थोडंसं त्याच्यामध्ये स्टोरी टेलिंग तुम्ही ऍड करू शकता, स्लाइड्सची मदत घेऊ शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की स्लाइड्स ओव्हर यूज नाही करायचे, बिकॉज पब्लिक स्पीकिंग इज अबाउट यू. तुम्हाला लोक ऐकायला आली आहेत आणि तुम्ही त्याचा टूल म्हणूनच फक्त वापर करायचा. सो ते ओव्हर पॉवर नाही करायचंय आणि कनेक्ट करायचा प्रयत्न करायचा आहे ऑडियन्सशी. ऑडियन्समध्ये एखाद दुसरे बसलेले असे लोक असतात की जी सिन्सिअरली तुमच्याकडे पाहत असतात किंवा ऐकत असतात. त्यांच्याशी आय कॉन्टॅक्ट करायचा आहे. तुमचा टोन छान हवा, भले तुम्ही स्लो बोला पण जे तुम्ही ठरवलं तेच बोला. वाहवत जाणं किंवा आपण म्हणतो डायव्हर्जन, डायग्रेस करू नका की कुठेतरी सुरू झालेली गाडी कुठेतरी दुसरीकडेच जाऊन पोहोचली, असं होतं कामा नये. सो हे छोट्या छोट्या गोष्टींचा जर आपण अभ्यास केला तर खूप मदत होऊ शकते. फायनली वी कॅन से प्रॅक्टिस प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस. कॉन्फिडन्स ह्याच्यातूनच येणार आहे. ऑफकोर्स. मला शेवटचा प्रश्न विचारायचा ऍक्च्युली की पब्लिक स्पीकिंग असेल, कॉन्फिडन्स असेल किंवा आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या विस्तृत विषयांवरती चर्चा केली, पण याच्यामध्ये जी नावाजलेली व्यक्तिमत्व आपण बघतो की जी
त्यांच्याकडे होल्ड दिसतो आपल्याला की दिस इज समथिंग आय वॉन्ट, दिस इज समथिंग आय चेरिश, की आय विल बी देअर समडे. या लोकांमध्ये हे कॉमन ट्रेट काय असतात, म्हणजे जे तुम्ही अभ्यासले असतील आणि बाबा हे असायला हवेत खरं तर, असे 5 कॉमन ट्रेट तुम्ही काय सांगाल? येस, डेफिनेटली. रोल मॉडेल आपण ज्याला म्हणतो, किंवा सोशल लाईफ मध्ये काही व्यक्ती अशा असतात ज्यांना आपण अप्रिशिएट करतो. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने एक रोल मॉडेल सेट करावा, किंवा कुठल्याही फील्डमध्ये असू देत, मे बी स्पोर्ट्स असू देत, बॉलिवूड असू देत, किंवा पॉलिटिकल बॅकग्राऊंड मधनं असू देत. तुम्ही जेव्हा रोल मॉडेल सेट करता तेव्हा आपोआपच तुम्ही त्यांच्याबरोबर स्वतःला कनेक्ट करता आणि त्यांच्यातले गुण स्वतःमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करता, त्यांच्यासारखं वागण्याचा, बोलण्याचा प्रयत्न करता. ते एखादी सिच्युएशन कशी हँडल करतील असं तुम्ही प्रत्येक सिच्युएशन मध्ये विचार करता आणि तसं वागायला लागता. थोडक्यात तुम्ही व्हिज्युअलायझेशन सुरू करता. सो या लोकांकडे असणारे महत्वाचे ट्रेट्स म्हणजे दे आर ऑलवेज, आपण म्हणतो ना, ग्रोथ माइंडसेट असतो ह्यांचा. पुढे जायचं असतं त्यांना. कुठलीही गोष्ट मला करावी लागतीये, अरे आता मला हे करावं लागतंय, असं कंपल्शन किंवा ऑब्लिगेशन दाखवत नाहीत. ते असं म्हणतात की लाईफ ऑपॉर्च्युनिटी आहे, आय एम थँकफुल, मला हे करायला मिळतंय. बरोबर. मग ती कोणतीही गोष्ट असू दे. म्हणजे बऱ्याचदा आपण पाहिलं असेल की हे फिल्म स्टार वगैरे, स्पेशली आय थिंक मला वाटते शाहरुख खानचा एक क्लिप पाहिली होती मी, की त्याच्यामध्ये त्याला विचारलं की तू मिस करत नाहीस का हे बाहेर जाणं, चौपाटीवर जाऊन खाणं, किंवा समुद्रकिनारी फिरणं? तो म्हटला बिलकुल नाही करत मी हे सगळं मिस, कारण मला हे नाही करायचंय. मी लहानपणी खूप केलंय, आता मी जे आहे ते एन्जॉय करतोय. आता अख्खी चौपाटी म्हणलं तर माझ्या घराकडे येईल. सो मी हे बिलकुल मिस नाही करत आहे, आणि जे मला हवं होतं तेच मी करतोय. एवढे बॉडीगार्ड्स, एवढा ताफा घेऊन मी फिरतो. सो हेच मला मिळवायचं होतं आणि हेच मी मिळवलं, त्यासाठी मी कष्ट केले. सो हा जो माइंडसेट आहे की तुम्हाला काय हवंय त्या गोष्टीबाबत क्लिअर राहा. आणि जे मिस होतंय ही आता खूप क्षुल्लक गोष्ट आहे, म्हणजे एव्हरीवन ऑफ अस वुड लाईक टू मिस दिस, पण एक सांगण्याचा उद्देश असा की जे मिस होतंय त्याच्याबद्दल फार नका विचार करू. जे तुम्ही गार्नर केलंय, जे तुम्हाला मिळतंय त्याच्याबद्दल ग्रेटफुल राहा. दुसरी गोष्ट म्हणजे मगाशी पाहिलं तसं की नवनवीन संधी ट्राय करणं. स्वतःला कुठल्याही एका पॅटर्न मध्ये लॉक करू नका की मी एवढंच आहे आणि मी हेच करणार आहे. जर समोरून तुम्हाला ऑफर येते तर असं समजा की येस, ही माझ्यासाठी झालेली संधी आहे, ती मी ऍक्सेप्ट करेन आणि मी ट्राय करेन. ठीक आहे, जरी मी त्याच्यामध्ये फार फुलफिलिंग नाही काही करू शकलो तरी गमावण्यासारखं काहीच नाही त्याच्यामध्ये. मिळणारा अनुभव आणि शिकायच्या गोष्टी या माझ्याकडेच राहणार आहेत. सो ओपन राहणं, ट्राय करत राहणं, शिकत राहणं, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हंबल राहणं खूप महत्वाचं आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की जसं आपण पुढे जातो, काहीतरी अचीव्ह करतो किंवा मिळवतो, आपोआप एक थोडासा स्टबर्ननेस, ऍटिट्यूड, रूडनेस यायला लागतो आपल्याकडे. आणि तो रूडनेस जर एकदा यायला लागला तर मग असं म्हटलं जातं की तिथून तुमचा डिक्लाइन सुरू झाला असं तुम्ही समजायला हरकत नाही. सो ग्राउंडेड राहणं, हंबल राहणं, ओपन राहणं, ज्यांनी तुम्हाला जे दिलंय त्याबद्दल त्यांना ते ओ करणं. आपण जे म्हणतो ना, याच्याकडून मला हे मिळालंय तर त्याची एक्नॉलेजमेंट त्याला देणं, की हे मला तुझ्याकडून आलंय. अप्रिसिएशन तरी केलं पाहिजे. डेफिनेटली ते खूप महत्वाचं असतं. कारण असं म्हटलं जातं की युनिव्हर्स तुम्हाला, तुम्ही जे मागताय ते देत नाही, तुम्ही जे आहात किंवा तुम्ही जे मिळवण्याचा प्रयत्न करण्यासाठी धडपड करताय ते युनिव्हर्स तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतं. सो जर तुम्ही अप्रिसिएशन दिलं तर ते अप्रिसिएशन तुम्हाला रिटर्न सुद्धा येतं आणि तुम्हाला हंबल राहायला मदत करतं. सो दीज आर द पॉइंट्स वी शुड कीप इन माइंड व्हाईल गोइंग फॉरवर्ड. येस, सो आय गेस इथेच थांबायची वेळ आलेली आहे आणि थांबूयात आपण. पण तुम्हाला जर कुणाला मॅडम सोबत 1-to-1 करायचं असेल, कॉन्व्हर्सेशन करायचं असेल तर मॅडमचा इंस्टाग्राम हँडलचा आपण डिस्क्रिप्शन देतोय, बायोमध्ये, डिस्क्रिप्शनमध्ये. सो तुम्ही तिथे व्हिजिट करू शकता, मॅडमशी बोलू शकता. आणि वेळात वेळ काढून आलात आणि खूप छान पद्धतीनं या सगळ्या गोष्टींवरती आपली जी चर्चा झाली त्यासाठी खूप खूप आभार. थँक्यू. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी हिअर.